नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भातला तिसरा जी.आर. या ठिकाणी शासनाने काढला आहे। मग यामध्ये काय काय सुधारणा केली आहे आणि कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला आहे, तर या योजनेसंदर्भातले महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की या जी.आर. मध्ये कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे आणि काय या जी.आर. मध्ये सांगितले आहे। तरी मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे आपल्याला असेच महत्त्वपूर्ण अपडेट वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, आपण हा जी.आर. बघूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिका क्षेत्रात वार्ड स्तरीय समिती गठीत करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग 5 जुलै 2024 चा हा जी.आर. आहे। मित्रांनो, त्यांनी राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे। तर त्या संदर्भातला पहिला जी.आर. 28/6/2024 रोजी आला होता। नंतर त्यात सुधारणा करून 3 जुलै 2024 रोजी दुसरा जी.आर. आला आणि हा आता तिसरा जी.आर. आहे। त्यामध्ये महानगरपालिका आणि तालुका स्तरीय समिती या ठिकाणी गठीत करण्यासंदर्भातला हा जी.आर. आहे। तर मग शासन निर्णय काय सांगतो तर बघूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर अशासकीय सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती शासन निर्णय 3 जुलैचा जो आहे तो गठीत करण्यात आला आहे। पण महानगरपालिका वार्ड स्तरीय संरचना करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रासाठी तालुका स्तरीय समिती ऐवजी आता वार्ड स्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे। सदर समितीची संरचना खालील प्रमाणे असणार आहे। वार्ड स्तरीय समिती कशी असणार आहे मित्रांनो, बघा। महानगरपालिकेसाठी अशासकीय सदस्य, अध्यक्ष, समाज कल्याण अधिकारी सदस्य, बाल विकास प्रकल्प अधिकारी सदस्य, 1 अंगणवाडी पर्यवेक्षिका सदस्य, संरक्षण अधिकारी कनिष्ठ सदस्य, 2 अशासकीय सदस्य, संबंधित वार्ड अधिकारी सदस्य, सचिव या ठिकाणी राहणार आहे। सदर समितीमध्ये 3 अशासकीय सदस्य असतील, त्यामध्ये 1 अध्यक्ष राहतील। सदर समितीच्या अध्यक्षांची व इतर 2 अशासकीय सदस्यांची निवड सदर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यामार्फत करण्यात येईल। सदर समितीची बैठक आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात यावी। सदर समितीची कार्यकक्षा खालील प्रमाणे आहे, म्हणजे त्यांना काय काय कामे करावं लागणार आहे किंवा या समितीचे कोणते कामे असणार आहे। तर सदर योजनेची देखरेख व संनियंत्रण करणे, सदर योजनेच्या अंमलबजावणीत नियमित आढावा घेणे, सदर योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे, तसेच ग्रामीण स्तरावर प्राप्त झालेले अर्ज त्यांची छाननी तपासणी करणे आणि सदर अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणे। वार्ड स्तरीय समितीने त्यांच्याकडील प्राप्त अर्जाची छाननी करून तात्पुरती यादी प्रसिद्ध करावी, तसेच त्यावर प्राप्त झालेल्या हरकती, आक्षेप यांचे निराकरण करून तात्पुरती सुधारित पात्र अपात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम मान्यतेसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावी। अशा प्रकारे मित्रांनो, हा महत्त्वाचा जी.आर. आहे आणि 3 जुलै रोजीच्या जे शासन निर्णय सुधारित केलेल्या इतर तरतुदी आहेत त्या कायम राहतील। मग सदर शासन निर्णय आपल्याला बघायचा असेल तर maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपण बघू शकता, किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलवर हा जी.आर. या ठिकाणी आहे तो आपण डाउनलोड करू शकता किंवा बघू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणीसाठी महानगरपालिका क्षेत्रात आता वार्ड स्तरीय समिती गठीत करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।